केवल एक दिन तक सीमित ना रह जाए, क्योंकि हर दिन महिला का दिन है, हर दिन शक्ति का पर्व है जिसकी केंद्र बिंदु महिला है। ऐसा कहते हैं कि किसी ने पूछा कि एम्पावर्ड वुमन कौन है, हु इज ए एम्पावर्ड वुमन, तो नेचुरली कहा जाता है कि एम्पावर्ड वुमन इज द वन हु इज हाईली क्वालिफाइड, हैविंग हाई एजुकेशन। यानी कि सविता, ज्यादा जो पढ़ी लिखी महिला होती है वो एम्पावर्ड वुमन है। लेकिन मुझे नहीं लगता कि ये बात है। मुझे लगता है कि सबसे सिंपल से सिंपल लेडी, एक 5 मिनिटं ते थोडे स्नॅक्स थांबवले तर बरं होईल ना, 5 मिनिटं, ओके। सबसे सिंपल से सिंपल लेडी, उसके बाद में सर्वसाधारण महिला, शी इज अ एम्पावर्ड वुमन। ऐसा क्यों कहा गया है? अक्सर ये जो ट्रेंड है ना कि जो कोई पोझिशन होल्ड करता है तो शी इज एम्पावर्ड वुमन, म्हणजे कुठे ना कुठे आपण महिलाच आपण स्वतःला कमी लेखतो। एक छोटी सी स्टोरी आहे कि जब भगवान ने स्त्री की निर्मिती की तो नारद जी ने भगवान से पूछा कि आपने जो ये निर्मिती की है ये इतनी सॉफ्ट है, इतनी सेंसिटिव है, इतनी ब्यूटीफुल है, इतनी नाजुक है, ये इस धरती पटल पर टिकेगी कैसे, इसका अस्तित्व ये निर्माण करेगी कैसे? तो भगवान जी ने एक अच्छी सी स्माइल देते हुए कहा, आपको ये सॉफ्ट लगती है, बहुत सेंसिटिव लगती है, बहुत नाजुक लगती है, लेकिन इसको मैंने इतनी शक्ति दी है, हालांकि हम कह सकते हैं ना सहन शक्ति दी है, उसमें इतना पेशेंस मैंने कूट कूट के भरा है कि ये दुनिया की कोई भी मुसीबत का सामना करेगी और इसी से सारे विश्व की निर्मिती होगी। फिर भी नारद जी को ऐसे भरोसा नहीं हुआ, तो भगवान जी ने ये भी कहा कि ये इतनी शक्तिशाली है, लेकिन कभी कभी ऐसा होगा कि ये खुद की शक्ति भूल जाएगी। कभी कभी इसी को लगेगा कि ये मुसीबत आ गई है, ये समय आ गया है, मैं ये चीजें कैसे करूंगी, ये मुझसे होगा कि नहीं। लेकिन फिर इसके अंदर जो गुण है वो धीरे धीरे इसको हर सिचुएशन में से बाहर निकालेगी। सो ऐसी है ना हम लोगों की सिचुएशन कि हम लोगों को लगता है कि अभी ऐसा हुआ तो हम कैसे करेंगे, हम लोगों से ये हो पाएगा कि नहीं। मुझे तो लगता है कि हम लोगों के लिए कोई भी बुलंदी असंभव नहीं है, बस जरूरत किस चीज की है? आत्मविश्वास की। आई फील कॉन्फिडेंस इज द बेस्ट एक्सेसरी। अभी लेडीज का नेचुरल है कि दे वांट टू लुक ब्यूटीफुल, सबको लगता है कि मैं ब्यूटीफुल दिखनी चाहिए। फिर ये गले का पहनूं क्या, ये रिंग्स इस पे मैच होगे क्या, ये साड़ी अच्छी दिखेगी क्या, ये सब हम लोग कहीं भी बाहर निकलते सोचते हैं ना। पर मुझे लगता है कि एक लेडीज का सबसे अच्छा जो गहना है वो है उसका आत्मविश्वास, उसका कॉन्फिडेंस। लाइक शी शुड बी कॉन्फिडेंट इन लाइफ, वो आत्मविश्वास। एंड ऑफ कोर्स वन थिंग इज देयर that she should have confidence in herself, only then the world is going to be there for her. अगर हमारा खुद पर ही आत्मविश्वास नहीं होगा तो ये दुनिया हम पर भरोसा करेगी नहीं। एंड लुक एट मी, मेरे बारे में बताया उन्होंने, पर मैं बता देती हूँ कि मैं शिल्पा परदेशी, नगर अध्यक्षा, नगर परिषद वैजापुर। माई स्टोरी इज वेरी डिफरेंट। लाइफ बहुत स्पॉन्टेनियस होती है, आपको कब किधर ले जाके पटकेगी बोलते आता नहीं। I wanted to become a doctor, but I ended up becoming an engineer. गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज से बीई किया। Then I thought कि अभी सेटल हुआ, now मैं एक इंजीनियर की जॉब करूंगी and then my life will continue. वैसा हुआ नहीं। I got married and then कि क्या करना है, वैजापुर जाएंगे तो कुछ ना कुछ तो करना है ना, हाथ पैर तो मारने पड़ेंगे ना। Then I became a teacher. मैंने एक नर्सरी के 7 चिल्ड्रन को पढ़ाने से शुरुआत की। जो स्कूल में 7 बच्चों को पढ़ाने से शुरुआत की, आज वो स्कूल मैं चलाती हूँ। आई हैव अ स्टेट बोर्ड स्कूल प्लस आई हैव अ सीबीएसई स्कूल और मेरे पास में 3,500 बच्चे। तो क्या है कि चलो अभी पढ़ाई का फील्ड है, एकेडमिक्स से रिलेटेड हो गया सेटल। देन केम पॉलिटिक्स, अचानक से पॉलिटिक्स आया। पॉलिटिक्स का पी भी मालूम नहीं था, हस्बैंड थे पॉलिटिक्स में पर पॉलिटिक्स पता नहीं था। देन आई केम इन पॉलिटिक्स, 5 वर्ष नगरसेविका आणि गेल्या 10 वर्षापासून वैजापूर शहराची नगर अध्यक्षा। सो लाइक इट इज अनबिलीवेबल स्टोरी दैट टू 20 करोड़ के मैंने हमारे टाउन के लिए आई ब्रॉट प्राइजेस, स्वच्छ सर्वेक्षण, हरित वैजापूर। असं पण सौभाग्य लाभलं की राष्ट्रपतींच्या हाताने वैजापूर नगरपालिकेला उत्कृष्ट नगरपालिकेचं पारितोषिक मिळालं। एंड अभी टर्म एंड होगी 2-3 महीनों में। आई एम स्टिल द मेयर ऑफ द टाउन।
तर जाता जाता सिक्सर मारला. वैजापूर शहर पहिल्या म्हणजे इंडियामध्ये 5th नंबरवर स्वच्छ शहर म्हणून वैजापूर शहरास पारितोषिक मिळाले. सो दॅट इज ड्यू टू डिटर्मिनेशन एंड हार्ड वर्क. सो दिस इज नॉट जस्ट शिल्पा परदेशी. ये हम सबकी कहानी है. इट्स द स्टोरी ऑफ ईच वन ऑफ अस. एंड सी गलतियां करना, फ्लॉज. मी आज काही भाषण देणार नाही, जस्ट तुमच्याशी बोलणार आहे. गलतियां करना, फ्लॉज, मिस्टेक्स. अरे ये गड़बड़ हो गई, ये मुझसे गलती हो गई. इट इज बट नेचुरल. गलतियां होती है, होनी भी चाहिए. कोशिश करेंगे तो गलतियां होगी ना, बिकॉज टू इज ह्यूमन. गलती करना यानी एक ह्यूमन टेंडेंसी है. बट देन इट इज वेरी इंपॉर्टेंट दैट इफ यू फॉल, हाउ हार्ड आर यू गोइंग टू गेट अप. ऊंचा उठोगे कैसे? गलती होगी, होने के बाद में उसमें से कुछ नया सीखकर कुछ नया करोगे, तभी तो आप लोग सक्सेस का शिखर पाओगे. दैट इज वेरी इंपॉर्टेंट इन लाइफ, नॉट टू बी एवर disheartened. Always have a goal, a ambition in life. Abhi take an example. What we call a flower. A flower is a fragile expression of a sturdy tree, a sturdy plant. But is their plant any meaning? Is it having without a flower? म्हणजे एका झाडाला जर फुलं नसतील तर त्या झाडाची शोभा आहे का? Same way is with females. We are feminine. So we are a fragile expression of what we are. But the earth is meaningless without us. आपण नसणार, आपण स्त्रिया नसणार तर विश्वाची निर्मिती होणार का? या विश्वाला स्त्रियांच्या व्यतिरिक्त अर्थच उरणार नाही. So that way we have to understand our importance and see. Now always think like a queen. A queen is never afraid to fail. मी तो नेहमी म्हणते की मैं तो वैजापुर की रानी हूँ, वैसे मैं रानी तो. But like when a queen is there, she never is afraid of taking decisions. She is never afraid of failing. कधीच अपयशाला घाबरत नाही. आणि अपयश आले तरी ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. Failure is the first step towards success. So that thing is going to happen in life. We have many examples in life. आपल्याकडे मदर टेरेसाचं एक्झाम्पल आहे, राणी लक्ष्मीबाईचं एक्झाम्पल आहे, राजमाता जिजाऊचं एक्झाम्पल आहे. फेमस पाकिस्तानी ऍक्टिव्हिस्ट आहे मलाला. व्हॉट शी सेड की आय डू नॉट रेज माय व्हॉइस सो दॅट आय कॅन बी हर्ड. आय रेज माय व्हॉइस सो दॅट द वन्स विदाउट द व्हॉइस कॅन बी हर्ड. म्हणजे तिच्याकडे 2 पर्याय होते, आवाज उचलून मरणं आणि गप्प राहून मरणं. तर तिने कोणता पर्याय निवडला? पहिला पर्याय. And that was for the ladies all around, because she always felt that वुमेन एम्पॉवरमेंट खऱ्या अर्थाने काय? स्वतःची एकट्याची प्रगती करून पुढे जाणं का? नाही. आपल्या सोबत ज्या आहेत त्या सगळ्या जणींना पुढे घेऊन जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने वुमेन एम्पॉवरमेंट. अँड दॅट इज व्हॉट ऑल लेडीज इन द सोसायटी शुड डू. आय फील लाईक दॅट. इफ यू हॅव एनी नॉलेज विथ यू, जस्ट इम्पार्ट दॅट नॉलेज. मला जर माझ्यापेक्षा कोणी लहान असेल आणि तिच्याकडनं काही शिकायला मिळालं तर मला मनस्वी आनंद होईल. आणि माझ्याकडे जो ज्ञानाचा साठा आहे तो जर इतरांना मला शिकवता आला तर मी स्वतःला धन्य समजेल. कारण ज्ञान ही अशी आपल्याकडचं जो ऍसेट आहे की तो दिल्याने कधीच कमी होत नाही. ही आपली कधी न शमणारी संपत्ती म्हणजे आपलं ज्ञान. दॅट इज व्हॉट वी फील. म्हणूनच एका स्त्रीबद्दल म्हटलेलं आहे, आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, प्रयत्नांना लाभलेली प्रगती तू, मावळ्यांची भवानी तू आणि नव्या युगाची प्रगती देखील तू. अशी ही आदिशक्ती आहे. 2 चीजें इस जग में सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है, शक्तिशाली है. एक है कलम और एक है तलवार. दोनों शक्तिशाली है, दोनों की बहुत ज्यादा शक्ति और दोनों में बहुत ज्यादा दुश्मनी. पण माझ्या मते त्याच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली काय आहे तर ती आहे नारी शक्ती. आणि अशा या नारी शक्तीला आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी मनापासून सलाम करते, मनापासून प्रणाम करते. असे म्हणतात की हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों बूंदे चाहिए एक समंदर बनाने के लिए, हजारों दीप चाहिए एक आरती सजाने के लिए, पर एक स्त्री ही काफी है इस घर को सजाने के लिए, इस धरती को स्वर्ग बनाने के लिए. कई बार हमको कहा जाता है रूढ़ी है,
परंपरावादी आहे ही स्त्री, म्हणजे जुन्या चालीरीती घेऊन चालते. म्हणजे कधी आमचे हे आणि मी आम्ही एका डायसवर एका स्टेजवर असलो. आता राजकारणात असल्यामुळे दोघांना बऱ्याचदा एका स्टेजवर बसावं लागतं. माझी तर परिस्थिती अशी होते, मध्ये मी, इकडे जेंट्स, इकडे जेंट्स, मागे जेंट्स आणि मी आपली गपचूप एकटी. आज तर मला माझ्या चेहऱ्यावर खूप स्माईल होती, कारण इकडे मैत्रिणी, मागे मैत्रिणी, आपण सगळ्या माझ्या मैत्रिणी. तर मी अगदी रिलॅक्स होते. पण बऱ्याचदा परिस्थिती अशी होते की संपूर्ण स्टेज खचाखच भरलेलं असतं, मी आपली अगदी गपचूप शांत सोजवळ. तशी नाहीये मी तेवढी शांत सोजवळ, पण असं बनावं लागतं. तर बऱ्याचदा अशी परिस्थिती होते की, आणि मग असं होतं की स्टेजवरनं उतरण्याचा प्रसंग येतो. तर आमचे हे जेव्हा स्टेजवरून खाली उतरत नाही, मी काही उतरत नाही. मग ह्यांना सगळ्यांना वाटतं की हे असं का, ही आपल्या हस्बंडच्या मागे का. तर त्याच्या मागे पण एक कॉन्सेप्ट है कि अगर कभी वो लड़खड़ा जाए तो उनको संभालने के लिए कोई उनके पीछे चाहिए की नाही. आणि हो, जर कठीण प्रसंग आला तर देन आय से कम ट्राय मी, वाय नॉट मी. म्हणजे जर त्यांच्यावर कोणती अडचण ओढवली तर तेव्हा अगदी मी खंबीरपणे त्यांच्या पुढे उभी राहील, एक ढाल बनून. कारण की एक सर अरे नॉट इज एन एम्पावर्ड सोसाइटी, वो बिचारे पुरुष को क्यों तकलीफ देने की, हैंडल कर लेने का ना सब. सो दैट इज व्हाट इज अ रियल वुमन, अ रियल इंडियन वुमन. कारण आपण कितीही मोठे झालो, कितीही पुढे गेलो तरी आपले संस्कार, आपल्या ज्या जुन्या चालीरीती आहे, माझ्या मते त्या कधीही सोडता कामा नाही. तो फिर बस हो गया असे म्हणतात. म्हणून म्हणतात की ठीक आहे, वुमन एम्पॉवरमेंटचं युग आहे, आपल्याला पुरुषांना काही कमी लेखायचं नाही, आपल्याला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. कारण की शेवटी रथाची दोन चाकं आहेत, रथाची दोन्ही चाकं व्यवस्थित असल्याशिवाय रथ हा चालणार नाही. म्हणून कधी त्यांना मागे आपल्याला ओढायचं नाही, पण आपल्याला समाजामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व हे नक्कीच निर्माण करायचं आहे आणि त्याचा पुढाकार हा आपल्यालाच घ्यावा लागणार आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की आपण स्वतःला कमी लेखायचं नाही, आपला अपमान कधी सहन करायचा नाही. कारण की म्हणतात ना, अपमान करो मत नारी का, क्योंकि इसी से ये विश्व बनता है, इसी की जो गोद में पलकर पुरुष बड़ा बनता है. इसीलिए अपमान नारी का तो होना ही नहीं चाहिए और सहन भी नहीं करना चाहिए. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सगळ्यांनी आयुष्यामध्ये एक गोल नक्की सेट करा. मी म्हणत नाही की अभी शिल्पा परदेशी आई थी, वो वुमेन एम्पावरमेंट में काफी बोली, अभी मैं ना शाम का खाना मैं ही बनाऊंगी, अभी तुम सेटल करो, कुछ तो भी रेस्टोरेंट में से ऑर्डर करो, महिला दिन है ना, नारी शक्ति है, वो बहुत बोलकर गई. नाही, असं आपण कधी करणार आहेत का, नाही. पण आयुष्यामध्ये एखादा एक छंद जोपासा, आपली जी काही आवड असेल, तुम्हाला कुकिंगची आवड असेल, तुम्हाला ट्रॅव्हलिंगची कोणत्या गोष्टीची नवीन एक्सप्लोर करायची आवड असेल, काही लिखाणकाम करायची आवड असेल, तुम्हाला काही वाचनाची म्हणा, तुम्हाला कुठे काही तुम्हाला म्हणतात ना ते छोटे छोटे गृहोद्योग असतात, त्याची आवड असेल, नक्कीच आयुष्यामध्ये एक छंद जोपासा. कारण बुद्धि है ना, इसको जंग चढ़ना नहीं चाहिए, ये हमेशा चलनी चाहिए. बिकॉज यू नो इफ अ थिंग इज स्टैग्नेंट फॉर मोर डेज वो अटक जाती है, तो वो अटकनी नहीं चाहिए. आणि शिकायला कोणतीही वयोमर्यादा नाही. जाता जाता फक्त एवढंच सांगेल की खूप छान वाटलं आपण सगळ्यांशी गप्पा मारून, आपल्या सगळ्यांशी संवाद साधून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की वी वुमेन आर मल्टीटास्किंग, एक साथ बहुत काम कर सकती है. सुबह उठने के बाद में पहला दिमाग में थॉट आता है, नाश्ता क्या बनाने का, खाना क्या बनाने का, बाई काम वाली बाई आई नहीं, बर्तन घिसने के, कपड़े बहुत पड़े हैं, किधर सुखाने के, कैसे सुखाने के, लंच में क्या टिफिन, बच्चों को क्या पसंद आएगा. आणि एकत्र एवढे काम आपण करतो. दिले आपल्याला दोनच हात आहे, पण मी तुमच्या एवढं काम करत नाही, कारण स्वयंपाक येतच नाही, वेळच मिळत नाही कधी स्वयंपाकघराकडे जायला. पण I adore all the housewives who are present over here because your work is incomparable. तुमच्यासारखं मल्टीटास्किंग आणि मल्टी टॅलेंटेड कोणीच असू शकत नाही.
त्यामुळे मी आपण सर्वांना मनापासून सलाम करते आणि जाता जाता एवढंच सांगते की मुझे नहीं जरूरत किसी गुलाब की, मुझे नहीं जरूरत किसी गुलाब की, मैं खुद ही बागबां हूँ इस सारी कायनात की, मैं खुद ही बागबां हूँ इस सारी कायनात. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच. आणि मी वैजापूर मर्चंट बँकचं त्यांच्या सगळ्या संचालकांचं आदरणीय भाऊसांना मनापासून प्रणाम करते. त्यांच्या आशीर्वादामुळे आज मर्चंट बँक हे एक छोटंसं रोपटं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. आणि मी सगळ्या मर्चंट बँकच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनापासून धन्यवाद करते की त्यांनी महिला दिनानिमित्त आम्हा महिलांना एकत्रित असं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आमच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आणली, कारण की अगर महिला खुश तो फिर सारी दुनिया खुश. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते आणि आपण सर्वांची उत्तरोत्तर प्रगती हो हीच या प्रसंगी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. थँक्यू.